नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत. स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते कारण गावावरनं मुंबई गेले कामासाठी. जे काम चालू होतं माझा त्यामुळे इल्ले आणि मुंबईत दिल्यापासून काय व्हिडिओ बनवून गावलो नाही. आणि आज संडे आहे त्यामुळे आज सुट्टी पण आहे आणि चिकन बनवतो बेदा. तर चिकन आणून गेला बहीण आणि मी आता घराकडे आहे, म्हणजे रूमवर आहे. आंघोळी झाली मस्तपैकी. आता चिकन आणि तेव्हा चिकन बनवू जा. पण मी आज फर्स्ट टाईम बनवतलं आहे. बघूया जमता काय. पार्टाईम का बघून जरासा माहीत झाला काय काय लागतं आणि काय काय टाकू असतं. तर मग बघूया. आज बनवण्याचा प्रयत्न करतलं आहे. बघूया कसा होता आता. आणि गावाकडची पण आठवण येतात कारण भरपूर दिवस गावाकडलं आहे, त्यामुळे गावाकडल्या घरातल्यांची आणि मित्रमंडळींची पण जाम आठवण येतात. पण असो, कामासाठी बाहेर येऊ का जाऊया. तर आता चिकन आणि साफबीप करून घेऊया मग यायल्यावर आणि व्हिडिओ बघूया. सामान पण आणून जा. तर यायल्यावर मी जातो जरा सामान आणू. तर मग चला आजचो स्पेशल ब्लॉग संडे स्पेशल. तर आता या चिकनला लागणारं सामान घेऊन येलं आहे बारीक सारी. आणि आमच्या बिल्डिंगचा गणपती बाप्पा मोरया. चांगल्या कामाची सुरुवात बाप्पाच्या नावानं. तर जाऊया रूमवर. तर मी बघा आला लसणाची पेस्ट आणलं आहे आणि ह्यो मिक्स मसाला चिकनचो आणि ह्यो माका तंदूर मसालो भेटलो. आणि या थोडा मॅरिनेशनसाठी दही घेऊन येलो. आणि आता चिकन आणल्यानंतर अर्धा किलो हा. पण त्यांना एका मीडियममध्ये सांगलेल्या करू, पण ते त्यांना जरा मोठे पीस केले ना, ते छोटे जरा करू घ्यावेत जरा. आणि दूध पिशवी आणल्यान परत त्यांना मी आणलेले सकाळी. तर आता चिकन आणा थोडासा. तर जास्त मोठे जे फोड येत नाही एवढे, जरा मीडियममध्ये जरा कापून घ्यायचे आराड्यावरती तिकडे. आणि मग जरा इंका मीठ मसाला लावून मॅरिनेशनसाठी आपल्या 10 मिनिटं ठेवू गया. कारण मी फर्स्ट टाईम करतलं आहे रेसिपी. कशी होईत काय माहीत नाही, पण बघूया. पहिले प्रयत्न करतलं आहे. चांगली झाली तर नक्कीच सांगतलं शेवटला. तर वेट अँड वॉच. तर मित्रांनो, चिकन तर धुवून घेतलं आहे. मोठे पीस होते थोडेसे, त्यामुळे बारीक करून घेतलं आहे. आणि इकडे बघा आपल्याकडे लाल मसाला, हळद, इकडे गरम मसाला, इकडे मी तंदुरी चिकन मसाल्याचं पॅकेट आणलं आहे. आणि आपलं चिकन मसाला आहे एक. परत एक मिक्स मसाला आणि ही पेस्ट आहे आलं लसणाची. आणि आलं लसणाची पेस्ट किती आहोत, 2 पॅकेट आहोत. मी पण चिकन मसाला पण जेवढं. आणि ह्या दही मॅरिनेशनसाठी. आणि आपल्या टॅमॅटोची पण पेस्ट हवी आहे. ती इकडे मिक्सर नाही, त्यामुळे मावशीकडे गेला पिंक्या टॅमॅटोची पेस्ट लावूसाठी. तर ह्या आता एकत्र करूया आणि 5-10 मिनटासाठी तरी ते का व्यवस्थित लाव हव्या, त्याच्यासाठी मॅरिनेशनसाठी ठेवूया. चला. तर आता हे बघा जेवढे मसाले आणले आहे ना तेवढे टाकले. हळद पण टाकले, सगळे मिक्स मसाला टाकला आहे, परत चिकन मसाला टाकला आहे, परत तंदुरीचा मसाला आणलेला तो पण टाकला आहे. आणि आपलं गावठी मसाला पण टाकलं आहे. आणि आता मी मला दही आणलेलं आहे ना हा पण टाकलं आहे. बस नाही पाहिजे डबू बंद करून थोड्या टाकलं आंबट आणि आणि आपला दही. बंद झाला तर टोमॅटो नाही आंबट होतं. आणि लिंबू घ्यायचं. तर ह्या बघा सगळा मसाला लावून एकत्र करून ठेवलं आहे. त्याच्यावर थोडंसं झाकण मारून तर असं 5-10 मिनटासाठी. कारण त्याच्यात सगळे जे मसाले आहेत ना ते का लागा हवे, त्याच्यासाठी वर ताट मारून ठेवतो आहे, म्हणजे झाकण मारून ठेवतो आहे. आणि या नंतर आपण इकडे गॅसवरती आपण करून घेऊया. तर माझा काम मी केलं आहे. इकडे चिकनला सगळा मसाला लावून एका साईडला ठेवून दिलं आहे मुलासाठी.
आणि पुढचा काम ह्या करीत. रशाचा कॉन्ट्रॅक्ट आणि त्याचा फोडणी देऊचा कॉन्ट्रॅक्ट या त्याच्याकडे. एक हे टाकून बघ गरम झालं का. सारखं नाव दिलं. कमी झालं. गॅस कमी कर. कांदा जळत चाललो. टाक. बस आधी. आणि ते इच्छो टाक तो बॉक्स मधलं. असंच टाक. टाक टाक. बस ते ह्या टाक. थोडं टाक. डायरेक्ट टाक. पाणी टाक. तर इकडे चिकन टाकला आतमध्ये. पहिला तेल टाकला, जिरा टाकला, कांदो, परत आलं लसणाची पेस्ट हे सगळं टाकून नंतर आपण मॅरिनेशनसाठी चिकन ठेवलेलं तर आतमध्ये टाकला आणि सगळा एकत्र करून घेतला. आणि थोडी त्यातली हड्डी मी काढून घेतली कारण रशासाठी हवेत आमका. कारण भातासोबत रसो नाही तर आमका माझ्या नाही त्याच्यासाठी. आणि थोडीशी पेस्ट रवलेली ती काढून ठेवलेली आहे. आणि इकडे ह्या टोपात रसो करूचा. तर इकडे ह्या आता कांदो बारीक करून घेता रशासाठी. ह्या काय तर काय रे म्हणतो ते का माझ्या लक्षात नाही. आणि इकडे ताटावरती पाणी ठेवलेला कारण आतमध्ये पण टाकलेला चिकनला पण पाणी सुटतलाच. पण हे पाणी टाकून थोडं पाणी आतमध्ये उतारता म्हणजे वापेन आतमध्ये पण पाणी जरा उतरत. आणि नंतर बघूया पुढे काय करता त्याच्यात. आज कसं होईल काय माहीत पण आपला बघूया ट्राय केलेलं द्यायचा. तर इकडे हा आता रस्सो बनवता. तर मी माझं काम केलं आहे. इकडे चिकन ठेवलेला वर गॅसवरती. आणि आता रस्सो करूसाठी काय काय टाकता काय माहीत सांगत नाही हसता. फक्त टोपात फक्त तेल टाकलं ना त्याला बावारला जरा पहिल्यांदा करता त्याच्यामुळे. येतो गे पाणी लागला बस आमच्या त्या. काय चमच्यान झणझणीत कर तिखट. हा लाल ह्या योग वरती टाक. जास्त पण नको उद्या सकाळी कामावर जाऊचा. हल्दीराम कमी टाकायचा कडू होत नाही तर.
ओके त्यात चमच्यान टाकायचं ना तरी का मला वाढलं आहे ते पण. त्या हे आहे फक्त. ती फोडलेली झाली. कपडे जरा व्हिडिओ होतो कोणाला आणलेलो मसालो आपलं सगळ्या याच्यात वापरता. तंदुरी मसाला सगळ्या याच्यात वापरता. तो पडाक खाली दे इकडे टोप दे तो. अडका दे आणि काय नको अडका दे बस जरा थांब. ठीक आहे. मेन आता लोड करूया आतमध्ये आपण तशा. तू उघड आहे तर काय बोलू करते सगळ्याचं. लाल दिसता बऱ्यापैकी. मीठ टाकून विसरा नको एवढा मात्र कर. अरे बापरे काय रे आवाज येतो सगळे चारगण. रसो तर दिसता बऱ्यापैकी लाल हा पण तो होतो लोक काय माय काय कान्यालायक बनवतलं ना. कान्यालायक हे बघा नाकात गेलो सगळं. करा बरीपैकी गेली हा. मीठ टाकलेला चवीपुरता टाकलेला जेवढा हव्या तेवढा. नंतर बघ जर कमी असला तर टाकायचा. ह्या इकडे हे बघा वाफ येता दिसता असत तुमका. अरे ताटावरचं पाणी सगळं आतमध्ये उतरतं. हे बघा मग अशी इथपर्यंत होता थोडा थोडा उतरला. तर रसो पण आमचं तयार होत. भात तर मग अशीच लावून झाला कुकर हा. म्हणजे रविवार म्हटल्यानंतर माका वाटतं 2-2.5 वाजतात होतं गावाक नाही. बघूया रसो तर आपलं होईत आता झाल्यातच सगळा जमा. बघू तशा उकाळू मस्तपैकी येता आणि बऱ्यापैकी लाल पण दिसताय बघा. तर खाल्यावर समजा कसलो लाल आकार काय आता हे बघा करायचं. पहिल्यांदा बनवलेला आहे ना त्यामुळे. ह्या आकडी कसा होता देव जाणे. वाप मासे मारता गरगरावून. मग बघू गयो खाऊन कसं झालो बाबा. गॅस कमी केलाय मी कारण लयच बाहेर येत बाक्कन सगळा थोडी. तर आता झाला असताला सगळा चिकन. बघूया गॅस बीस बंद करून ठेवला पिंक्यान. हा एकदम व्यवस्थित झाला. वास पण मस्त येता. चिकन तर भारी आहे इकडे झाला. आणि इकडे कसं बघूया रशाक पण करा बरी केल्या. बराच झाला असताला. तर आता आपल्याक जेवतो टाईम झाला. वाजले असतील 2:30 2 वाजले काय 2:15 झाले. तर आपण आता जेवूया आणि जेवताना टेस्ट सांगते कशी झाली आहे ती. फर्स्ट टाईम बनवलेला चिकन. बघूया असं झालं. आता पहिलं प्रयत्न केलेला. चला जेव कसं आहे. तर माझ्या पुढ्यात इकडे चिकनचा रस्सो चिकन आहे. कांदोळ्याने बोलले आणि आपलं राईस आहे. तर आधी बघतोय कसा झाला तो. म्हणजे आधी रस्सो बघतोय थोडंसं पी आहे. हे बघा एकदम लाल दिसतं आणि खरा पण घ्या बघते. थोडं आणि राईस सोबत आधी इकडे ग्रेव्ही आहे पुढे चिकनची. ती कशी झाली आणि बघते सांगते आहे ती थोडीशी ग. पहिल्यांदा बनवले माझ्या लागतं चांगला लागला आणि चिकन पण शिजला आहे.
तर व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि मी पहिल्यांदाच चिकन बनवलं आहे तर चांगलं आलं. आता मला माझे मित्र आता मला कमेंट करते पुढच्या पार्टीत तूच बनव म्हणून. तर त्यांना आता मी खाते म्हणजे मला समजला कसा आला ते आता व्हिडिओ बघून काय करतो काय माहीत. तर त्या वाढल्या घरी आमका जेवता. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. पडगन जेवता तुम्ही पण जेवा आणि जेव घेवा. चला.